रामकृष्ण हरी माऊली. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? होप यू आर डुईंग वेल. आजची सकाळ आमची उजाडत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या व इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या आळंदीमध्ये. नेहरूच्या 5व्या वाढदिवसानिमित्त आळंदीला जाण्याचा योग आला. आम्ही आळंदीला का गेलो याचं कारण पुढे व्हिडिओमध्ये स्पष्ट होईलच, पण नेहरूच्या वाढदिवसानिमित्त त्याला आळंदीमधील पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी, तिथला इतिहास व त्या जागेचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजावून सांगता यावे, हाच काय तो आमचा प्रयत्न. इंद्रायणीचं पाणी हातापायावर घेऊन तिचे दर्शन घेतले. त्यानंतर पुढे आम्ही माऊलींचेही दर्शन घेतले. असं म्हणतात, या खोडात आजही माऊलींचा आवाज ऐकू येतो, म्हणून इथे सर्वांनीच गर्दी केली होती. सर्वत्र ज्ञानेश्वरी पठण चालू असल्या कारणाने वातावरण प्रसन्न वाटत होते. ज्ञानेश्वरांनी जेव्हा चांगदेव महाराजांनी त्यांना बोलवलेलं तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ह्या भिंतीवरती बसून त्यांच्या भावंडाला चौघे पण बसून ते चांगदेवांकडे गेलेले. ही भिंत आणि ही भिंत त्यांनी अशी चालवली होती. आपलं प्रशस्तीपत्र तेव्हा हे ना ते इकडे गेले त्या ठिकाणी आणि शास्त्री महाराज सगळे त्यांनी ना हे रेड्याच्या मुखातून बोल बजवून घेतले. कळलं? बोल म्हणजे तोंडात घेऊन ते मंत्र बोलत होते. जेव्हा ज्ञानेश्वरांना बोलली तुमच्या आवडीची मांडे बनवून देते, तेव्हा ती खापर आणायला गेली. खापर म्हणजे मातीचं भांडं. तर तिला तो आपला जो गावातला जो ग्रामजोशी होता ना, त्याने ते खापर काही घेतलेलं ते त्यांनी फोडून टाकलं. तिने त्याने काय केलं, ती घरी रडत गेली आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तुला मला मांडे खायला द्यायचीत ना, म्हणजे मांडे म्हणजे ते भाकरी कळलं खायला द्यायचीत ना. मग ती बोलली दादा तर भाजायचं कसे, म्हणून ते बोलले माझ्या पाठीवर भाज. तर त्यांनी पाठीवरची उष्णता निर्माण केली आणि पाठीवर मांडे झाले. हेच ते ठिकाण जिकडे माऊलींच्या पाठीवर मांडे भाजण्यात आले होते. आळंदी फिरून झाल्यावर आम्ही निघालो छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या भीमा कोरेगावला. पहिला मुजरा करतो माझ्या शंभूराजांना, सोबतच वंदन माझे त्या शाहीर कलशाला. धर्मासाठी लढले त्या प्रत्येक मावळ्याला, नमन माझे त्या समाधी गावच्या पावन मातीला. घाबरून साऱ्या मुघलांनी पळ काढला, पण माझ्या राजाचा फितुरीनेच घात केला. मुघलांनी कैद केले राजांना, धर्मांतरासाठी राजाचा छळ सुरू झाला. नको नको त्या शिक्षा दिल्या माझ्या राजाला, पण सिंह गरजून बोले मुघलांना, काय करायचे ते करा, धर्मासाठी सोडेल प्राणाला. अरे एकदा जाऊन बघा त्या त्रिवेणी संगमाला, श्रद्धेने स्पर्श करा माझ्या राजाच्या समाधीला. अरे तुम्ही फक्त हिंमत तर सोडाच, वाघाचेही बळ येईल तुमच्या अंगाला. मी अज्ञान बालक काय सांगू तुम्हाला, सांगताना काटा येतो पूर्ण अंगाला. माझ्या राजाने ही भूमीच काय इतिहासही अमर केला, इतिहासही अमर केला. त्रिवार मुजरा राजे. औरंगजेबला सोडणार नाही तू? गेला बाळावरती. कुठे शोधणार आता औरंगजेबला? परत आल्या पुढे आम्ही निघालो वधू बुद्रुक भीमा कोरेगाव येथील माहेर आश्रमाकडे. तिथे पोहोचल्यावर खऱ्या अर्थाने माहेर कसं उभं राहिलं याबद्दलची त्यांनी आम्हाला माहिती दिली. क्या काम कर रहे हो देखने के लिए दीदी, आज हमारे दोस्त के साथ में उधर गए उधर गए आणि दीदीने 1997 में 1997 में सत्संग शुरू किया. आणि इधर दीदी को शुरू करने के एक कारण था, अपना एक औरत दीदी के पास गया था, मेरे को शेल्टर चाहिए करके, लेकिन दीदी आ गए हैं. इसलिए आप कभी हम कोई भी माहिर में आ गया, पहले माहिर को बच्चा ने एक वेलकम करेंगे आणि बच्चों को भी अच्छा लगता है, कोई उनको मिलने के लिए आ रही हो, नहीं तो उनको भी कोई नहीं हमारे से दौड़ देख ही रहना, उनको भी अच्छा नहीं लगता है. अपन वेलकम करके अपन भी खाना खाएंगे, वापस इधर आएंगे, बाद में बैलेंस बताएंगे आपको.
माहेरमधली मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तिथे कोणताही धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. मुलांनी आमचं खूप छान वॉर्म वेलकम केलं. अरे नाही असू दे. हे माहेर सर्वांसाठी, सगळ्यांसाठी. तुम्ही कधी या, केव्हाही या, काय आणला नाही आणलं तरी चालेल, पण या. आमच्या इथून मुली जे लग्न करून जातात त्या येतात. त्यांच्या दिवाळीच्या ह्याला, बाळकपणाला, क्रिसमसला, जे कुठला सण असेल त्यांना करायचा असेल तर त्यांच्या मुलांना मिस्टरांना घेऊन इथे साजरा करायचा असतात. आणि हे सगळं माहेरचे संस्कार आहेत. मी 10 वर्षाचा होतो तेव्हा माहेरमध्ये आलो. एवढा सांगून सगळं समजून आणि सांगूनच सगळं त्यांनी व्यक्त केलं चेहऱ्यावरचा आनंद. खूप छान वाटलं आम्हाला भेटून सगळ्यांना. धन्यवाद, तुम्ही आलात. असं केलं राहावं आणि आमच्या मुलांना भेट द्या. आमच्या मुलांना पाहुणे खूप आवडतात. तुझं नाव काय? समर्थ. छान नाव आहे. काय? ओमकार. छान नाव आहे तुझं पण. गुड. छान. थांबत काळजी थोडंसं वाटतं. बाळ छोटा तिथून ऍक्च्युली सुरुवात होती. ते ऑफिस नव्हतं, त्यानंतर ती मागची बिल्डिंग बांधली. जिथे आपण जेवढं 18 मोठी बिल्डिंग. आपल्या माहेरचे आता 27 वर्ष पूर्ण झालेले. 28 वर्षी पण आपण काय कार्यक्रम असेल तो पण आपण इकडे करतो. प्लस सगळे सण साजरे करतो आपण. आता दहीहंडीत आपण इकडे वरती बांधणार मस्त पैकी दहीहंडी खेळणार. फुलबाग म्हणजे फुलांची बाग असते. ह्या रूमला फुलबाग नाव यासाठी दिले की त्या आतमध्ये कम्प्युटर प्लस मीटिंग रूम. मुलांसाठी काही आपल्याला स्पेशल सेशन घ्यायचे आहेत, त्यांना काही स्लाइड्स वरती दाखवायचं. एक मोठी LED लावलेली आहे. त्या LED वरती आपण त्यांना सगळ्या गोष्टी दाखवतो. त्याच्यानंतर ब्रह्मकमळ कधीतरी उगवण्याचं खूप आहे. तर त्याचं कारण असं की आपले काही विशेष गेस्ट आहेत, गेल्या 27 वर्षापासून फॉरेन कंट्रीमध्ये राहतात. ते आपल्यासाठी 1 महिना 2 महिन्यासाठी येतात. मग त्यांना त्यांच्या स्पेशल रूम आहेत, त्यांची आवडती. मग ते म्हणतात आम्हाला इथेच नाही. मग तिथं जर कोण राहत असेल तर आपण त्यांना शिफ्ट करू. कारण त्यांना एक वेगळी अटॅचमेंट आहे. हिंदू जे मुलांना तुम्ही जेवण वाढलं, ज्यांच्यासोबत तुम्ही जेवले आता, ती मुलं इथं असतात. म्हणजे माझी स्वतः सुरुवातीतून झाली. आपण वरती जाऊन बघू. मुलांना खेळायला वगैरे खाली आहे भरपूर स्पेस. ही जास्वंदी लहान मुलींचं घर आहे, ज्या 13-14 वर्षाच्या खालच्या आहेत त्यांना. आणि 2-3 मोठी मुली ठेवल्यात जेणेकरून ते त्यांना डिसिप्लिन. आपण हे दोन्ही घरं बघणार आहे. तर आधी आपण पुढे जाऊ.
दुसरं आहे मोगरा आणि जाई. मोगरा जाईमध्ये 14 वर्षाच्या पुढच्या मुली असतात, 18च्या खालच्या. त्या मुलींना मला डायरेक्ट वरती जायला परमिशन नाही, जरी मी किती जुना असेल. एक लेडीज स्टाफ घेतल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय मी आतमध्ये जाऊ शकतो. अच्छा, असं हे 2 घर आपण पण नाही जाणार आता, पण इथं मुली राहतात. आपण ते 2 घरं बघू. ती 2 घरं, ही 2 घरं सेम. हे बनवलं होतं ऍक्च्युली मुलांना खेळण्यासाठी, पण बऱ्याचदा इथे इंजुरी जास्त झाली त्यामुळे सध्याला बंद आहे. ही सगळी कांदे तुम्ही बघतो हे आपण पिकवलेले कांदे. नाही, हे तर आता आपण भाड्याने घेतलंय. ह्याच्यामध्ये मिरची आहे, वांग आहे, अजून म्हणजे जे मुलांना जे लागते मोस्टली ते आपण भेंडी दिसते, जे शक्यतो फ्युचर मध्ये महाग होणार आहे ते आपण पिकवून ठेवतो. आता कांदा महाग होणार आहे, तर आपण एवढा पिकवला होता की कमीत कमी मला वाटतंय 150 पोते झाले. एक पोता 40 किलोचा पकडा. आणि सगळ्या सेंटरला पाठवले आपण. आंध्रापर्यंत आपला कांदा गेलाय, कर्नाटकपर्यंत गेलेला आहे, आणि महाराष्ट्राच्या हे करायला कोण म्हणजे वेगळे आपले जे हाऊस मदर्स आहेत प्रत्येक घरामध्ये 2 हाऊस मदर आहेत. एक मुलांना सांभाळायला आणि एक जेवण बनवायला. हाऊस मदर्स हा रोल आपण कोणाला देतो ज्यावेळेस महिला आपल्याकडे एक वेगळ्या परिस्थितीत येते, त्यांचं माइंडचं सेट थोडा वेगळीकडे जावा ते त्याच विचारत असतात. त्यामुळे आपण त्यांना मुलांसोबत काम देण्यासाठी विचारतो, त्यांना ते आवडतं. जिथे आपण जेवलो त्यानंतर ही बिल्डिंग बांधली चंपाची बिल्डिंग, आता रिनोव्हेशन मध्ये आहे. ही पण फक्त मुलींसाठी बांधलेली, ही सगळ्यात शेवट यासाठी बांधली की त्यांची सिक्युरिटी होती. अच्छा, कधी कधी आपल्याला पोलिसांकडनं किंवा शासनाकडनं आपल्याकडे काही स्पेशल केसेस येतात. पोस्को ऍक्ट मध्ये, पोस्को ऍक्ट तुम्हाला माहिती आहे. प्लस काही मुली विक्टम्स असतात, ओव्हरनाईट ते जेलमध्ये ठेवू शकत नाही, मग त्यांना आपल्याकडे पोलीस आणून ठेवतात 1 दिवसासाठी, महिन्यासाठी, वर्षासाठी, कायमस्वरूपी सुद्धा. पण ते 18 वर्षापर्यंत. मग 18 वर्ष त्यांची पूर्ण झाली किंवा आपल्याला त्यांना रिस्टोर करावं लागतं, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं पण गरजेचं आहे. हे जे आहे इथून आपलं शेत आहे, तर तिथे आपण कांदा पिकवला होता. आता मला वाटतं त्यांचं गवार आणि भेंडीचं प्लॅन आहे. पाऊस चांगला होता आपल्याकडे, मग गवार आणि भेंडी चांगली पण येते. इथून आपलं जवळ सेंटर वाघोलीला आहे, पुण्याला आहे, इकडे केंदूरला 150 मुलं आहेत, शिरूरला आपली 40 मुलं आहेत, सणसवाडीला बाबा लोक जे पुरुष वगैरे आहेत ते आहेत. त्यांचे टोटल स्ट्रेंथ 130 पर्यंत आहे मुलं वगैरे पकडून. अजून बकोरीला 150 मुलं आहेत, पुण्याला 150 मुलं आहेत, वासलदामला 350 मुलं आहेत. अशी ओव्हरऑल आपल्याकडे जी भाजी येते ती आपण वाटतो या सेंटरला, त्या सेंटरला. त्यांनी काय होतं आपल्याला थोडेफार पैसे वाचतात सुद्धा आणि फ्रेश खायला भेटतं, ऑर्गॅनिक. आपल्याला त्यावर केमिकल नाही टाकत आपण, काय नाही, जसं येईल तसं आपलं साधं ह्याच्यावरती. शाळा म्हणजे इथे जवळपास आमची शाळा म्हणजे 7वी पर्यंत आपण जिल्हा परिषदला शिकवतो. शाळा इथे हो, जवळपास 1 किलोमीटरवरती गावामध्ये शाळा आहे. आणि जर 5वी नंतर आपल्याला तो मुलगा ब्रिलियंट वाटला त्याला आपण हायस्कूलला टाकतो. हायस्कूल 10वी पर्यंत मुलं शाळेत शिकतात तिथे. त्यानंतर ज्यावेळेस त्यांना कॉमर्स करायचे तर ते बीजेस वागवलेलं जातात. इथून ट्रॅव्हलिंगमध्ये आपण त्यांना बस किंवा जसे संख्या आहे त्या हिशोबाने आपण कार किंवा बाईक त्या हिशोबाने आपण त्यांना सोडतो. येताना त्यांना त्यांचं यायचं असतं, कारण ते शिकले पण पाहिजे, एकटं ट्रॅव्हल करायचं. त्याच्यानंतर आर्ट्स असेल तर इथे जवळपास ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर जर त्यांना हायर स्टडी पाहिजे ती आपल्याला इथे विलेज एरियामध्ये भेटत नसेल तर पुण्याचं जे आपलं सेंटर आहे वडगाव तिथं आपण त्यांना ट्रान्सफर करतो. किंवा जर का त्यांचा नंबर कुठे बाहेर लागला तर त्यांचं रेंटपासून खाण्यापासून सगळ्या गोष्टी माझ्या संस्था करून त्यांना पुढे शिक्षण देतो. आपण जायचं मुलांचं घर बघायला. येऊ काय तुमच्या घरी? नमस्कार. काही प्रोटोकॉल फॉलो करण्यासाठी या व्हिडिओमधले मी काही चेहरे हाईड केले आहेत. माहेरमधील लोकांनी आम्हाला मुलांचे रूम्स, त्या रूम्समध्ये मुलांची केलेली सोय आणि अतिशय शिस्त पद्धतीने त्यांचे फॉलो केले जाणारे डेली रुटीन या सर्वांची अतिशय उत्तमपणे अशी माहिती दिली. मुलांच्या स्पेशल स्किल जाणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी माहेरने काही प्रोग्राम राबवले आहेत. त्या प्रोग्रामविषयी त्या लोकांनी आम्हाला माहिती दिली. मुंबईहून आळंदी, आळंदीहून भीमा कोरेगाव हा आमचा जो प्रवास होता तो माहेरपर्यंत पोहोचण्यासाठीच होता. माझा मुलगा निहित ह्याच्या 5व्या वाढदिवसानिमित्त आम्ही माहेरपर्यंत पोहोचलो होतो.
दरवर्षी मी त्याच्या बर्थडेला काहीतरी जेवढं जमेल तेवढं किंवा जसं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. ह्या वर्षी आम्ही माहेरची निवड केली होती. खरं तर माहेरने आमची निवड केली होती. हे सर्व करत असताना एकच माफक इच्छा आमच्या मनात असते, ती म्हणजे लोकांचे जास्तीत जास्त आशीर्वाद आमच्या मुलाला मिळावे. आणि त्याच प्रकारे आपल्याला लोकांची मदत करता यावी. आपल्याकडे एखादी गोष्ट जी जास्त प्रमाणात आहे ती आपण दुसऱ्यासोबत शेअर करावी, किंवा त्याला जी गोष्ट खूप सहजासहजीपणे उपलब्ध होती ती इतरांना तेवढ्या सहजासहजी उपलब्ध नाही होत आहे याची जाणीव करून देण्यासाठी हा सर्व माझा प्रयत्न असतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी एकाने एखाद्या गरजू व्यक्तीची मदत केली तर माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश साध्य होईल. या ठिकाणी मला माझे दाजी अमोल राष्ट्रे, रंगावली संस्कार जोपासना ग्रुप ह्या लोकांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण ह्या लोकांच्या मदतीशिवाय माहेरपर्यंतचा प्रवास हा अशक्य होता. सो थँक्यू सो मच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल. बाय.